आणि या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर फक्त 2 धावा गोलंदाजांना खर्ची केल्या आणि तब्बल 3 विकेट या ठिकाणी मिळवल्या जात आहेत. टीम वाघिवली टीमच्या वाघिवली विरुद्ध बोकरपाडा चालू असलेला सामना मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. पहिल्या फेरीची पहिलीच मॅच आपण पाहतोय. गोलंदाज प्रणित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये ज्याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर सुमित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. पारितोषिकाची खैरात या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. आणि एक कष्टेला गोलंदाज प्रणित पाटील नेहमीच फार चांगली गोलंदाजी त्याची आपण बघितली आहे. याही मॅच मध्ये प्रेक्षकांकडून त्याच्या पाठीराख्यांकडून अपेक्षा आहेत विकेट हॅट्रिक साठी. सुमित यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक प्रणित पाटील यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रणित पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असेल विकास गावंडचा हा पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाज जातोय स्वतः चेंडूच्या खाली. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली जाते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला झेल पकडला. विकेट जाते पहिल्या चेंडूवरती. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील. स्ट्रायकर एंडवरती गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती आणि यावेळेला मात्र चेंडू टप्पा पॅड वरती आदळतोय. पंचांकडे जोरदार अपील जरूर झाली परंतु पंचांनी सांगितलं चेंडू थोडासा बाहेर निघतोय आणि त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात याही चेंडूवरती धाव कंप्लीट केली जाते. बऱ्याचशा कालावधीनंतर आता एक धाव फलकावरती जोडताना पाहायला मिळाले फलंदाज आणि एकेरी धावेच्या मदतीनं 3 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 3 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इक्के दुक्के से काम चलने वाला नाही आहे. खरं तर एखादा मोठा फटका या ठिकाणी खेचावा लागेल. दडपण खरं तर टाकलाय टीम बोकरपाडा संघाने. ते दडपण तुम्हाला हटवावं लागेल आणि आपला नॅचरल खेळ या ठिकाणी टीम वाघिवली संघाला मैदानावरती करणं गरजेचं आहे. खरं तर आपण सुरुवातीच्या मॅच मधून पासून आपण बघतोय गोलंदाज या खेळपट्टीवरती खरं तर जम बसवतायत आणि गोलंदाजांना पोषक असणारं हे वातावरण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जशी गोलंदाजी रितेश आगिवलेने केली अगदी त्याच्या पावलावर पाऊल टाकत या ठिकाणी गोलंदाज प्रणित मैदानावरती चेंडू फेकतो आणि यावेळेला मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि फलंदाज या चेंडूवरती सुद्धा होतोय बाद. या चेंडूवरती महेश मोहिते खरं तर बाद झाला आणि खरं तर आश्चर्याचा धक्का त्याला या मॅच मध्ये आपण बसताना आपण बघितला. खरं तर चेंडू त्याला समजला नव्हता आणि आशाभूत नजरेने तो चेंडूकडे पाहत राहिला. तोपर्यंत चेंडूने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि विकेट जातीये. आतापर्यंत आपण बघितले तर टोटल 5 फलंदाज बाद झालेत. आरडी टीम आता मैदानाच्या बाहेर गेली आणि आता नवीन आलेला फलंदाज सौरभ पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे कसलेली गोलंदाजी या मॅच मध्ये प्रणित पाटील आणि रितेश आगिवलेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. हा पुढचा चेंडू गोलंदाज तयार.
हा चेंडू पॅड वरती आदळला जातोय. पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेट मिळते फलंदाज या चेंडूवरती बाद. शेवटचा एक चेंडू आता मैदानावरती हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आहे आणि यावेळेला फलंदाज होतोय बाद आणि हॅट्रिक संपादन केली जाते गोलंदाज प्रणित पाटीलच्या माध्यमातून आणि सुमित यांच्याकडून लगावलेला 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी मिळवलं जात आहे. परंतु त्याही पेक्षा ज्या पद्धतीने गोलंदाजी केली पूर्णपणे थांबून ठेवलं या ठिकाणी वाघिवली टीमला आणि त्यानंतर मात्र कमी धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तब्बल 2 षटकं या ठिकाणी संपली आहेत. आतापर्यंत फलंदाज बाद झाले टोटल 7 फलंदाज बाद झालेत आणि फक्त धावा धाव फलकावरती येते 3 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पाहिलं गेलं तर काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब यांचं नुकतंच आगमन झालंय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मंचावर